समाचार अब तक, सत्य का साहस। भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नागपूरच्या वराठी चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देत भाजपा सरकारचा निषेध करण्यात आलाय। रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तर महागाई बेरोजगारी कमी करण्याऐवजी मुद्दाम इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांना संपवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केला आहे। ऐकूयात ते काय बोलले। आहे की देशातल्या विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षातले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई, विविध नेत्यांवर जो विरोधी पक्षातल्या नेत्यांवर कारवाई, हे ईडीचं जे सरकार आता आहे सध्या हे फक्त विरोधी लोकांना संपवण्यासाठी हे काम करत आहे। आणि जे देशामध्ये जे मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे प्रश्न असेल, असे विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन ईडीला पुढे करून त्याच्यावर आज लोकांचं ध्यान लक्ष दुसरीकडे केंद्रित करावं, याच्यासाठी ह्या ईडीचा जे दुरुपयोग केला जात आहे त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे आणि ग्रामीणचे पदाधिकारी आणि नेते मंडळी आंदोलन करत आहे। आणि पुढेही आम्ही याच्यापेक्षा मोठ्या जोरामध्ये शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन, जर यांनी ह्या कारवाया थांबवल्या नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। माझ्या प्रतिनिधीसाठी रिंकू पांतवणे, नागपूर।